Akshay and Amol. So yesterday आपण yesterdayच म्हणतोय आपण काही मागच्या वीकमध्ये हा टॉपिक सुरू केला होता एजेस वयवारी. अतिशय महत्त्वाचा असलेला हा टॉपिक ज्यावरती आर्मी, पोलीस आणि पॅरामिलिटरीच्या एक्झाममध्ये या संबंधी प्रश्न विचारले जातात. हे गणित माझ्या मते मी तुम्हाला दिलं होतं, झालं होतं सॉल्व करून. हा होमवर्क माझ्या मते दिला होता, बरोबर आहे? होमवर्क. बरं, काय उत्तर सोडवलंय तुम्ही बघा. आता यामध्ये निनाद आणि त्याची आई दोन स्टेपमध्ये उत्तर काढू. निनाद अँड हिज मदर यांच्या वयाची बेरीज 52 वर्षे आणि निनाद आणि आई यांच्या वयातला फरक जो आहे तो 24 वर्ष. राईट. तर निनादच्या आईचे वय किती? आता याच्यात शॉर्टकट तुम्हाला मी काय सांगितला होता, तुम्हाला ही गोष्ट करायची आहे. जर मोठ्या व्यक्तीचं वय विचारलं असेल तर बेरीज आणि फरक, हा फरक आहे खालचा, वरची बेरीज आहे. बेरीज आणि फरक यांचे ॲडिशन करा, त्याला 2 ने डिवाइड करा, उत्तर तुमचं मिळून जाईल. सो हा सगळ्यात शॉर्टकट जो सांगितला होता तो मला लक्षात ठेवायचा आहे. 76 आणि या 76ला जर 2 ने भागलं तर उत्तर येतं 38. 38 वर्ष वय हे आईचं असायला पाहिजे. सो आपलं उत्तर हे एका स्टेपमध्ये आपण कशा पद्धतीने काढतोय हे तुम्ही लक्षात घेतलं असेल. आता याच्या पलीकडे जर जाऊन आपण निनादचं वय काढायचं ठरवलं तर तुम्हाला मी काय सांगितलं होतं, या बेरीज आणि वजाबाकी या दोघांमधला फरक घ्यायचा. सो 52 वजा 24 करायचं. आता इथे बघा, 12 मधून 4 गेले, 8, एक परत दिला, 5 3 गेला, 28 आहे. 28 वर्ष भागिले 2 करा. 14 वर्ष हे निनादचे असले पाहिजे. 14 वर्ष कोणाचे असले पाहिजे? निनादचे असायला पाहिजे. सो हे दोन्ही पण आपण ॲन्सर्स या पद्धतीने काढू शकतो. एक मेथड आईचं वय काढण्याचं किंवा मोठ्या व्यक्तीचं वय काढायचं, दुसरी मेथड निनादचं वय काढायचं. सो बोथ द मेथड्स वी हॅव. लेट्स गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. हा प्रश्न सोडवण्याचा फरक काढा. याच पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करा. तुमचं जे उत्तर असेल ते आपण व्हेरीफाय करूया. येईल उत्तर. सोडवता येतंय का हे बघा. मी आडवा उभा असल्याने तुम्हाला दिसत नसेल प्रॉब्लेम. 2 मिनिटं मी बाजूला होतो. सोडवायचा प्रयत्न करा. चैताली आणि तिच्या वडिलांच्या वयाची बेरीज 56 वर्ष आहे. त्यांच्या वयातला फरक 22 वर्ष आहे. चैतालीचे आजचे वय किती? तर चैताली ही मोठं वय तिचं असणार का छोटं वय असणार आहे? ऑब्व्हियसली वडिलांचं कंपॅरिझन करता तिचं छोटं वय असणार आहे. आणि छोटं वय काढण्यासाठी मी तुम्हाला क्लुप्ती काय सांगितली होती? बेरीज आणि फरक या 2 गोष्टींमधील डिफरन्स घ्यायचा. ओके, वजाबाकी करायची. 56 वजा 22
56 वजा 22 केलं तर ते येईल 34/2 करा. ते तुमचं उत्तर असेल. म्हणजे 17 वर्ष. 17 वर्ष चैतालीचं वय असेल. आता तुम्ही मला चैतालीच्या वडिलांचं वय किती आहे ते काढायचा प्रयत्न करा. वडिलांचं वय. चैतालीच्या वडिलांचं वय. सो वडिलांचं वय येईल दोघांच्या वयाची बेरीज 56 वर्ष आहे. त्यांच्या वयातला फरक 22 वर्ष आहे. यांची ॲडिशन करा. ॲडिशन मात्र 78 येईल. 78ला 2ने भागा. ते वय कोणाचं असेल? चैतालीच्या वडिलांचं. सो आय विल ट्राय टू सॉल्व इट. मी एक्सप्लेन केलेलंच आहे. पण चैतालीचे वय. दोघांच्या वयाची बेरीज वजा दोघांच्या वयाचा फरक भागिले 2 करणार. दोघांच्या वयाची बेरीज 56 वर्ष दिलेली आहे मित्रांनो. फरक 22 वर्षाचा भागिले 2. यांची सो चैतालीचे जे वय आहे ते असणार आहे 34/2 17 वर्ष. 17 वर्षाची चैताली असेल. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. आय होप समजलं असेल तुम्हाला. ओके. आता याच्या पलीकडे जर आपण चेक केलं, चैतालीच्या वडिलांचं वय विचारलं तर कसं येईल? चैतालीच्या वडिलांचे ते काढण्यासाठी आपण 56 इथं वजाबाकी केली. इथं बेरीज करा. 22/2 येईल 78/2. 39 इयर्स. चैतालीच्या वडिलांचे वय जे आहे त्या 39 वर्षाचे असेल. वेळाच चैताली असेल 17 वर्षाची. समजतंय तुम्हाला? हे मेथड आहे बघा. हे भागिले आणि हे काय करतोय आपण तर सिंपल आहे. इक्वेशनची आपण हे करतोय. समजा चैताली आहे, तिचे वडील. आपण म्हणूया फादर प्लस चैताली 56 आहे. याला इक्वेशन 1 म्हणू. फादर मायनस चैताली 22 आहे. इक्वेशन 2 म्हणू. चैतालीचं काढायचं. थोडक्यात आपण काय करतोय बघा, समजून घ्या. आपण इक्वेशन 1 मधून 2 वजा करतोय. सो हे वजा होईल, हे वजा वजा अधिक होईल आणि हे वजा होईल. सो 1 + 1 मायनस कॅन्सल होतील. हे दोन्ही पण काय होतील? प्लस होतील. आणि हे आलं 34. So 2c is equal to 34. So c will be 17. c will be what? 17 years. समजतंय तुम्हाला कशा पद्धतीने आपण हे करतोय? So this is the method to solve the question. I hope समजलं असेल तुम्हाला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. Let's go to next question. चला प्रश्न व्यवस्थित वाचा. 2 ते 3 मिनिटाचा वेळ तुम्हाला देऊया सोडवण्याकरिता. टायमर तुमचा ॲव्हरेजचा कन्सेप्ट मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलाच होता.
किती आलं उत्तर सांगा. बघा आता हे कसा सोडवायचा हा प्रश्न. 4 भावंडांच्या वयाची सरासरी 14 वर्ष. आता सरासरीचा एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात घ्या. सरासरी बरोबर वयांची बेरीज भागिले एकूण संख्या. या केसमध्ये आपल्याला सरासरी दिली 14 वर्ष आणि वय त्यांचं दिलं 2 3 4 5. वयाचं गुणोत्तर वयाचे गुणोत्तर दिले. आता हे वयाचं गुणोत्तर असेल तर असं अश्युम करू की 2x वय असेल, याचं 3x असेल, याचं 4x असेल आणि याचं 5x. आता या वयांची बेरीज केली तर मित्रांनो ही अशी आली 2x अधिक 3x अधिक 4x अधिक 5x. आणि एकूण किती लोक असतील? हे 4 लोक आहेत. 4 गुणोत्तर दिले तर 4 लिहू. 4 भावंड आहेत ना. हा 4 इकडे गेला की 14 चोक 56. दोन 3 5 आणि 4 9 5 14. 14x आला. सो 14x बरोबर 56. x ची व्हॅल्यू काढली ती आली 4. जर तुमचा x 4 असेल तर मोठ्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय किती? मित्रांनो इथं एक गल्लत अशी होईल की मोठ्या भावाचं आजचं वय काढूया. मोठ्या भावाचे आजचे वय ते किती येईल? 5x. हे 5 गुणिले x किती आहे? 20. 4 हे 20 वर्ष. तुम्हाला विचारले काय 2 वर्षानंतर त्याचं वय किती? ते जस्ट आस्क्ड अस 2 years. 2 वर्षांनंतर मोठ्या भावाचे वय हे 22 वर्ष असेल. 20चा ऑप्शन तिथे असू शकतोय बघा. हा जर 20 ठेवला गडबडीमध्ये 20 टिक करू नका. सुदैवाने इथं नाहीये पण बऱ्याच एक्झाममध्ये 20चा ऑप्शन तिथे येऊ शकतो. सो त्या केसमध्ये तुम्ही गडबड करू नये. आन्सर टिक करताना खूप काळजीपूर्वक टिक करावं. ठीक आहे. आय होप समजलं असेल. पुढचं एक्झाम्पल घेऊयात. बघा कळालं नसेल तर विचारा. अन्यथा आपण अजून चला आता या सोडवायचा प्रयत्न करा.
मयुरी आणि चैताली यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4. मयुरीचे आजचे वय किती? आता आजचं मयुरी आणि चैताली, ही मयुरी आणि ही चैताली यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर मित्रांनो किती आहे? 6:5. आणि 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आणि 2 वर्षांपूर्वी 2 वर्षांपूर्वी काय होतं? 5:4. आता बघा, ह्याला शॉर्टकट मी तुम्हाला शिकवणार आहे. कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला डील कसं करायचं ते सांगा. इथं तुम्हाला 2 वर्षाच्या ट्रान्झिशनवर जो युनिट वाढलेले, 5चं 6 झालं, 4चं 5 झालं, म्हणजे 1 युनिट वाढते. म्हणजे 1 युनिट बरोबर किती वर्षाचा गॅप दाखवतोय? सध्याचं वय, वयाचं गुणोत्तर आणि 2 वर्षापूर्वीच्या वयाचे. हे 2 वर्षाचं ट्रान्झिशन एक युनिट दाखवतं. सो 1 युनिट बरोबर 2 वर्ष आली. सो आता हे त्यातला फरकच निघाला आपल्याला. आपल्याला मयुरीचं विचारलंय. मयुरीचं आजचे वय विचारलेलं आहे. मयुरीचं आजचे वय. सो मयुरीचं आजचं वय येईल 6, सध्याचं वय मयुरी. सो 1 युनिट बरोबर 2 वर्ष. तर मयुरीचं सध्या किती? 6 युनिट. 6 युनिट बरोबर किती? एक्स तिरका गुणाकार करा. एक्स बरोबर 6 दोन्ही 12. सो एक्स बरोबर 12 वर्ष हे मयुरीचं वय असेल. आणि हिचं काढायचं असेल चैतालीचं वय किती आहे? 5 दोन्ही 10. आता बघा, 2 वर्षापूर्वी हिचं होईल 10, 2 वर्षापूर्वी हिचं होईल 8. तो रेशो काय येईल? 5:4. सो एवढ्या सोप्या पद्धतीने हे सोडवता येतं. वेगळं इक्वेशन तयार करा, त्याला सोडवा आणि मग वजा केलंय का अधिक केलंय हे काहीच कळत नाहीये. त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला गणित ते अवघड वाटायला लागतं. ओके, सो ते वाटू नये या दृष्टिकोनातून ही मेथड तुम्ही समजून घ्या. आय होप कळाली असेल मेथड. पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊयात.
अनिकेत आणि त्याचे वडील यांच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर एक असतात. हेही त्याच मेथडने आपण सोडू शकतो मित्रांनो. अनिकेत, त्याचे वडील यांच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर. आणि ते दिलंय 1:5. ते दिले 1:5. आता 8 वर्षानंतर इथं आज असणार आहे. 8 वर्षानंतर इथं नंतर आणि ते दिले 3:7. आता हे बघायचं की अनिकेतचा आजचं वय विचार. सो अनिकेतचा हा बॉक्स विचारला. आता आपण बघायचं की 8 वर्षापूर्वी हे आता आजच्या स्थितीला यायचं असेल तर किती वर्ष ऍड करावे लागतील? 8 वर्ष ह्याच्यात ऍड करावे लागतील. आणि आजपासून 8 वर्षानंतर पुढे जायचं असेल तर ह्याच्यात परत 8 वर्ष. म्हणजे एकूण हे 8 आणि हे 8 16 वर्षाचा ट्रान्झिशन आहे. आणि बारकाईने जर बघितलं तर या गुणोत्तराचा आकडा आहे 1 आणि हे आहे 3. हे आहे 1 आणि हे 3. म्हणजे कितीचा फरक झालाय बघा. 2 ने वाढलंय. 5 आणि 7 हे पण 2 ने वाढले. म्हणजे या दोघातला जो फरक आहे तो काय दाखवतोय? 2 युनिट. 2 युनिटचं ट्रान्झिशन हे एकूण हे 8 आणि 8 16 वर्ष दाखवत. सो 1 युनिट किती असेल? 8 वर्ष असेल. 1 युनिट किती असेल? 8 वर्ष. आता 1 युनिट सापडलं तर आपण अनिकेतचं घेऊ. अनिकेतचं 8 वर्षापूर्वी वय किती येईल मग? त्याचं एकच युनिट आहे. अनिकेतचे वय असेल ते 8 वर्ष. इथं लिहा आजच अनिकेतचे सध्याचे वय ते काढायचं असेल तर काय होईल? ह्या 8 मध्ये सध्या त्याला जाण्यासाठी किती वर्षांनी पुढे जातोय? +8 करतोय. +8. 8 आणि 8 8 + 8 करा. अनिकेतचे सध्याचे वय 16 वर्ष येईल मित्रांनो. जे ऑप्शन नंबर 4 मध्ये दिलेला आहे. ऑप्शन नंबर 4 मध्ये दिले. समजतंय का बघा? समजतंय का बघा? पुढचं एक्झाम्पल सॉल्व करायला घेऊ. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण ऑप्शनने पण सोडू शकतो बघा. ऑप्शनने सोडवायचं असेल तर पहिला ऑप्शन घ्या. 24. अनिकेतचं
8 वर्षापूर्वी आजचं वय 24 असेल, तर 8 वर्षापूर्वी अनिकेत कितीचं होईल? 16चं. आणि त्याचे वडील कितीचे होतील? 5. 16 पंचे 80. 16 आणि 80. आज तो होईल 24चा आणि तो हा होईल 86चा. आणि नाही 88. 88 96. 7ला 96 ने भाग जात नाही, त्यामुळे हा ऑप्शन गेला. 8 वर्ष घेऊ. हा 8 असेल तर 8 म्हणजे 40. आजचं वय 8 वर्ष असेल अनिकेतचं, तर 8 वर्षापूर्वी 0 वर्षाचा होईल. अशक्य आहे. 0 ने 1 गुणोत्तर येणार नाही, त्यामुळे हा पण गेला. अनिकेत 48 वर्षाचा असू शकत नाही. अनिकेतचा आजचा 48 असेल तर 8 वर्षापूर्वी तो होईल 40 वर्षाचा. त्याचे वडील होतील 4 पंचे 20 म्हणजे 200 वर्षाचे. हे लॉजिकली अशक्य आहे. हे ऑप्शन हे 3 नसतील, म्हणून हा चौथा ऑप्शन. सो विदाउट सॉल्विंग दिस क्वेश्चन आपण डायरेक्ट कॉमन सेन्सचा वापर करून ऑप्शन सगळे कॅन्सल आउट करून राहिलेले उत्तर आपण काढू शकतो. समजतंय? ओके, पुढचं एक्झाम्पल घेऊया.
12 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल. तर त्या व्यक्तीचे आजचे वय किती? समजा ऑप्शन मेथड वापरूयात. ऑप्शन मेथड मध्ये काय करू की समजा त्या व्यक्तीचे आजचे वय 24 वर्ष पकडलं. असं इथं 24 वर्ष, आजचे वय 24. 12 वर्षानंतर किती होईल? 36 होईल. आणि 12 वर्षापूर्वी 12. हे आजचं 24 असेल, 12 वर्षापूर्वी 12 असणार आहे आणि 12 वर्षानंतर 36. तर होईल काय? हे याच्या किती पट आहे? दुप्पट आहे का? 12 तरी तिप्पट असतं तर हे उत्तर आहे. त्यामुळे हे उत्तर नाही. आता ह्याचं काय करू? 48 आहे. 12 वर्षापूर्वी किती असेल? वजा 12 करा, 36 येईल आणि 12 वर्षानंतर 60. हे ह्याच्या दुप्पट आहे का? नाही. हे पण उत्तर नाही. आता हे 36 12 वर्षापूर्वी होईल 24 वर्षाचं, 12 वर्षानंतर होईल 48. हे ह्याच्या दुप्पट आहे का? 24 दोन्ही 48. म्हणून हे आपलं उत्तर. विदाउट सॉल्विंग क्वेश्चन आपण ऑप्शनचा चांगला आणि प्रभावी पद्धतीने वापर केला तर हे असं आपल्याला सोडवता येणं शक्य आहे. त्या दृष्टीने आपल्याला हे सोडवता येईल. आता 32 होणार नाही. 32 वजा 12 केलं 20 होईल आणि ह्याच्यात 12चं वेळ हे आहे का? दुप्पट नाही. सो एलिमिनेशन मेथड ही सर्वात प्रभावी मेथड आहे. या मेथडमध्ये तुम्ही किती प्रॉम्प्टली पटापट सॉल्व करता आणि हे जे काही सोल्युशन आहे कमी वेळामध्ये निघतं. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला, काय येईल उत्तर सांगा.
मुलगा, आई व वडील यांची आजची वये अनुक्रमे 10 वर्ष, 30 वर्ष आणि 40 वर्ष आहेत. आणखी नजीकच्या काळात किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3, 7, 9? मुलगा, आई आणि वडील यांची आजची वये अनुक्रमे 10 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष. आता किती वर्षांनी ही गुणोत्तर 3, 7, 9? आता हे दिलेले ऑप्शन्स इथं वापरायचे आणि त्यानुसार उत्तर काय येतं ते बघायचं. आता बघा, समजा मुलाचं वय आपण पकडलं, तर नवीन येणारं गुणोत्तर हे 3, 7, 9 या स्वरूपात पाहिजे. समजा पहिला ऑप्शन आपण एलिमिनेशन मेथड वापरूया. ऑप्शन मेथड. पहिला ऑप्शन ट्राय करू. या पहिल्या ऑप्शनने समजा हे 10 वर्ष ह्याच्यात वाढवलं, तर हे किती होईल? 10 आणि 10 20. या 20ला 3ने भाग जायला पाहिजे, की जो जात नाहीये. म्हणून 10 वर्षे आपलं उत्तर असणार नाही मित्रांनो. इथं 5 वर्ष दुसरा ऑप्शन आहे. हा 5 वर्ष जर वाढला तर आपण करून बघूया. हे किती येईल? 10 आणि 5 15. याचं 15 येते. ह्याच्यात पण 5 ॲड करू आणि 3ने भाग दिला तर 5चा भाग लागतो. 3 5 15. हे बघा, ह्याच्यात 5 ॲड करा, 35. ह्याच्यात पण 5चा भाग लागतो. ह्याच्यात पण 5 ॲड करा, म्हणजे 5 वर्षांनी कळेल 45. इथं पण 5चा भाग लागतो. सो 5 5 5 सर्व ठिकाणी 5ने भाग लागतो. म्हणजे नजीकच्या 5 वर्षानंतर हे अपेक्षित असलेलं गुणोत्तर आपल्याला इथं मिळणं अपेक्षित आहे मित्रांनो. समजतंय का बघा? येते लक्षात? या पद्धतीने हे सोडवायला पाहिजे. हो. पुढचं एक्झाम्पल सॉल्व करायला घ्या.
एक्झाम्पल सॉल्व करूयात आणि आज थांबता येईल शार्दूल आणि स्वराज 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर. शार्दूल स्वराज 5 वर्षापूर्वी त्यांचं गुणोत्तर 3:4 होते. शार्दूलचे आजचे वय, त्याचे आजचे वय 17 वर्ष. आता 5 वर्षापूर्वी शार्दूल किती वर्षाचा होईल? 12 वर्षाचा. 3 ला कितीने गुणल्यानंतर 12 येतात? 4 ने. इथे पण स्वराजच्या वयाला ह्या गुणोत्तरला 4 ने गुणू आणि 5 वर्षापूर्वी स्वराजचं वय सापडेल. 4 चोक 16. 16 वर्षाचा. आता 12 वर्षाचा शार्दूल, 16 वर्षाचा स्वराज आणि आजचं स्वराजचं वय काढायचं असेल तर यात परत 5 वर्ष ऍड करावं लागतं. 12 आणि 5 17, 16 आणि 5 21. आता हे आजचे वय दोघांचे पण. काय विचारलंय? 3 वर्षानंतर दोघांचे वयाचे गुणोत्तर किती? 3 वय प्लस 3 करा, प्लस 3 करा, प्लस 3, 17 आणि 3 20, 21 आणि 3 24. आणि इथं जर आपण 4 ने भाग दिला, 4 एके 4, 4 पंचे 20, 4 7. सो 3 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर हे मित्रांनो घ्यायला पाहिजे ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. सो 5 6 हे उत्तर येईल. सो तुमच्या बाजूने काय अडचण असेल तर विचारा. घेऊन घ्या हे एक्झाम्पल आणि आजचं लेक्चर आपण थांबवतो. थँक्यू.